22,000 लोक मेन्सला जाणार आहेत. 22,000 लोक मेन्सला जाणार आहेत, आपल्याकडे कुठेतरी 2% जास्त स्टुडंट त्यांना घ्यायचे आणि जी प्रॉपर रेंज असते त्या पेपरला जर ऍव्हरेज स्कोर बघितला तर 48 ते 52 हा ऍव्हरेज स्कोर आहे. 48 ते 52 ऍव्हरेज स्कोर असेल याचा अर्थ म्हणजे 55+ आहे, म्हणजे डोळे बंद करून मेन्सचं प्रिपरेशन केलं पाहिजे. हे बघा, आता आपण गट क ची परीक्षा झाली त्यावेळेस आपण एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता. तर मुलांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही आधीच का व्हिडिओ बनवता, हे करता. तर मी मुद्दाम खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट आलेले, तर मी काय म्हटलं की ते कमेंट राहू द्या, कारण जेव्हा रिअल कट ऑफ येईल त्यावेळेस आपण दाखवू की आपण जो कट ऑफचा अंदाज सांगितलेला तो बरोबर होता. आता सरांनी काय म्हटलं, ऍव्हरेज मार्क 48 ते 52च्या रेंजमध्ये येत आहे, तर त्याच्या पुढे जर असेल तर डोळे बंद करून तुम्ही मेन्सच्या प्रिपरेशनला तयारी सुरू करू शकता. मग आता आणि आपल्या एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ जेव्हा आला त्यात अंदाज वर्तवला होता 48 ते 52च्या कट ऑफचा, तेव्हा बरेच असे विद्यार्थी ते जे 45च्या वर जाणार नाही, 40च्या वर जाणार. आपण डायरेक्ट वाचायलाच देऊ, आपण काय बोलूच नको. तर तुम्ही वाचू शकता. सर पिन करा माझा मेसेज, आम्ही ऐकलं, पिन केलं, कारण काय म्हटले पिन करा, केलं मेसेज. 45+ जर कट ऑफ गेला तर एक इयरचे तुमच्या क्लासेसचे पैसे भरतो. आम्ही आमचा वादा पूर्ण केला. तुम्ही काय म्हटलं, मेसेज पिन करा, पिन केला. आता तुमचा वादा पूर्ण करायची वेळ आली. तुमचा नंबर कृपया आम्हाला पाठवा, स्कॅनर पाठवण्यात येईल. 1 वर्षाचं जेवढं पण पेमेंट असेल तेवढं करा. तुमच्या पुढच्या भविष्याची काळजी आम्ही घेऊ. नेक्स्ट इयर रिझल्टला तुम्हाला हेल्प करू. त्यानंतर आता बाकीचे अजून खूप सारे असे कमेंट आहेत. आता हे ऍव्हरेज स्कोर वगैरे, आता इथे 45च्या वर जाणार नाही, ओपन 45च्या वर जाणारच नाही. मग काल काय झालं, कितीच्या वर गेला? जे ग्रुप बी त्यांचा दावा आकडा सकट की 3,80,000 दिली, 1,70,000 दिली. म्हणजे त्यांचं मत काय होतं, त्यांना स्वतःला ती एक्झाम कठीण गेली, तर सर्वांनाच कठीण गेली असेल आणि कट ऑफ खाली येईल आणि माझं सिलेक्शन सहज होऊन जाईल, असे दावे त्या विद्यार्थ्यांचे होते. कोणत्याही परिस्थितीत इथे नीट वाचा. तुम्हाला दिसत नसेल तर तुमच्यासाठी मी हेल्प म्हणून वाचतोय. कट ऑफ 45+ जाणार नाही कोणत्याच परिस्थितीत, कोणत्याच च पण लावलंय तिथं, कोणत्या पण च म्हटलं जाणार नाही. आन्सर की एवढ्या मग मार्क्स कळतील किती आहेत ते. कसं आहे की एक सिंपलशी गोष्ट आहे, तुम्ही विद्यार्थी आहात, आम्ही शिक्षक आहे, तर आम्हालाच काहीतरी नॉलेज असतं म्हणून आम्ही इथे उभा राहून तुमच्यासाठी हे प्रयत्न करत असतो. तुम्हाला आपण आमंत्रण तर देत नाही, या आमचा व्हिडिओ बघा, आमचा व्हिडिओ बघा. तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, त्यामधल्या गोष्टी ऐकायच्या, पटल्या तर घ्यायच्या, नाही तर सोडून द्यायच्या. आणि एक विद्यार्थ्यांना मला आवर्जून सांगावीशी वाटेल, हे जे रिकामटेकडे असतात ते खरे सिरियस विद्यार्थी नसतात, त्यामुळे ह्यांच्या कमेंटवरती अति वाईट असणाऱ्या किंवा अति चांगल्या असणाऱ्या कमेंट्स यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण त्या कट ऑफ मध्ये किती मागे पुढे राहतो याच्या अंदाजाने आपले एफर्ट्स मध्ये कमी जास्तपणा, उद्या एफर्ट्स अजून जास्त कसे लावू शकू, हे असे अनेक विद्यार्थी हा मित्र बघा आपला, कृपया कोणालाही ट्रोल करू नका. आयोगाचा अंदाज कोणाला येत नाही, आपण अंदाज तरी बांधला होता का? सर्वांना सन्मान दिला पाहिजे. हे आहेत रिअल स्टुडंट. आता हा काय आपला स्टुडंट नाही, आपण का ओळखत नाही, पण ह्याला कळतंय. मग याच्यावरनं कळतं की अशी मुलं पुढे जाऊन भविष्यात अधिकारी बनू शकतात, कारण त्या लोकांना कळतंय की प्रत्येक जण एक माणूस म्हणून आपण पण प्रयत्न केला की मुलांना सांगायचं की असा असा कट ऑफ येईल, तुम्ही मेन्सची तयारी करा. कारण इश्यू काय होतो, कुठलाही पेपर देऊन आल्यावर आपल्या मनात धडधड चालू होते की मी पास होईल का, मग मी प्रीचा अभ्यास करू का, मेन्सचा अभ्यास करू, काय करू. मग हा कन्फ्युजन दूर करण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न असतो आमच्याकडनं. याचे आम्हाला पैसे नाही मिळत ना, की हा व्हिडिओ बनवला मग तुम्ही आम्हाला पैसे पाठवले, सर हा खूप भारी. पण आता तो मित्र म्हटलाय तर पाठव मित्र, किंवा आमचा अंदाज बरोबर म्हणून सुद्धा आम्हाला कोण पैसे देणार नाही. पण अंदाज चुकीचा असो किंवा बरोबर, एकतर आपला अंदाज बरोबर आलेला आहेच, पण आपण बोलताना आपल्याकडे सेन्सिबिलिटी कशी असावी, म्हणजे एक फ्युचर ऑफिसर म्हणून तुम्ही कसं वागावं, कशा कमेंट्स हव्यात, ह्याची सेन्सिबिलिटी तुमच्याकडे असली पाहिजे विद्यार्थ्यांना. मला आणि कसं आहे की कुठलीही माहिती नसताना तुम्ही स्वतः पेपर देत नाही. या सरांचं हॉल तिकीट आम्ही पाठवतो आणि यांच्या आधी किती मेन्स दिल्यात त्याचं पण हॉल तिकीट विथ रिझल्ट पाठवतो, की नकली आणि ह्या सगळ्या गोष्टी. कसं असतं हे कोण बोलतं, की जो स्वतः असतो त्याच गोष्टी. कसं फोटो तुम्ही असा व्यक्तीचा ठेवताय आणि अशा गोष्टी बोलताय, प्लीज त्या फोटोची तरी मानहानी नका होऊ देऊ. आणि जे शिक्षक इकडे आहेत ते काहीतरी क्वालिफाईड आहेत म्हणून ते शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आणि आमचे विद्यार्थी वारंवार प्री मेन्स आणि एक्झाम क्लिअर करतायत. इतकं सेन्सिबिलिटी आणि इतकं ज्ञान तरी विद्यार्थी म्हणून लोकांना असायला हवं. तर माझा मुद्दा काय आहे, आता धंदा मस्त आहे. अरे मित्रा, एक सिंपल गोष्ट आहे की काही लोक फळं विकतात, काही लोक भाज्या विकतात, काही लोक प्रायव्हेट नोकरी करतात, काही लोक सरकारी नोकरी करतात. मग आम्हाला एखादा विषय येत असेल तर आम्ही तो शिकवतो. मग ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? खरंच शिकवणं हे खरंच खूप चांगलं आहे, खूप मस्त आहे, कारण सगळ्यात भारी प्रोफेशन आहे टीचिंग. कारण आम्ही एक पुढची पिढी घडवत असतो.
हे निव्वळ इंटरनेटचे फुकट रिकामटेकडे बसलेले ट्रोलर्स आहेत ते ज्यांनी एक्झाम दिल्यात हे खरंच एक्झाम दिलेले विद्यार्थी तरी काही पण नका सांगू. 42-45 मध्ये लागल. 42-45 वर त्यांनी कट ऑफ नेला होता. म्हणजे मागच्या 10-15 वर्षात स्वतःची कोणती खरं तर एकही पूर्व पास नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे तुम्हाला पर्सनली इथे नंबर पण आहे. तुम्ही ना डायरेक्टली या ना, तुम्हाला डायरेक्ट हॉल तिकीट सहित सगळं दाखवतो ना की आमच्या शिक्षकांचे क्वालिफिकेशन काय आहे, त्यांनी कोणकोणत्या एक्झाम क्लिअर. आणि कसं असतं की सिंपल सी गोष्ट आहे. सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकरांकडे गेला, त्यांच्याकडनं त्यांनी शिक्षण घेतलं, एक महान खेळाडू बनला. रमाकांत आचरेकरला पहिल्या दिवशी त्यांनी विचारलं असतं इंडियाकडनं खेळला करे 100 सेंचुरी केल्या का, तरच शिकव मला. तू स्वतः केल्यात का, मग मला शिकव. या ऍटिट्यूडमुळे विद्यार्थी नाही घडत. लोकांना वाटतं की अधिकारी पास होऊन एखादा विद्यार्थी अधिकारी बनतो, पण अधिकारी बनण्याआधी त्यांनी शिक्षकाचे लेक्चर केलेले असतात ना, हे त्यांना समजतच नाहीये. एखादा अधिकारी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो, तो त्याचा स्वतःचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करू शकतो, पण विद्यार्थी जे असतात आमच्या समोर येतात, शिक्षकासमोर एवढे सगळे विद्यार्थी येतात, त्या सगळ्यांचे बॅकग्राऊंड, त्या सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस, त्या सगळ्यांमधनं तो तुम्हाला त्याचं सगळ्यांचं जे मिळून अनुभव आहे, तो नॉलेज आहे, त्यानुसार तुम्हाला तो गाईड करतो. हे तुम्हाला समजतच नाहीये. आणि शिक्षक त्या विषयातला पारंगत असतो, त्यामुळे तो विषय चांगल्या प्रकारे शिकवू शकतो. अधिकारी काय असतो, अधिकाऱ्याला सगळ्या विषयातलं थोडं थोडं येत असतं आणि तो अधिकारी बनतो. शिक्षक ही एक वेगळी डिफरंट कन्सेप्ट आहे, अधिकारी डिफरंट कन्सेप्ट आहे. हे सर खास करून ते विद्यार्थी मी मागे बोललो होतो की ज्यांचं स्वतःच मागच्या 10-15 वर्षात कोणतीही एक्झाम निघू शकली नाही, त्याचं फ्रस्ट्रेशन असतंय. मग हे ते फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी कुठे ना कुठे जागा शोधत असतात. 42-45 वर कट ऑफ त्या विद्यार्थ्यांनी देऊन ठेवला होता, ज्यांचे स्वतःचे इतक्या वर्षांचा अभ्यास असून सुद्धा 50 मार्क क्रॉस होत नाहीत. आणि मागे सुद्धा मी विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा सांगितलंय की कट ऑफच्या नादाला तर तुम्ही लागूच नका. कट ऑफ जो असेल त्याच्या वर जाऊन तुम्ही क्रॉस ओव्हर कसं करू शकाल ह्याचा विचार करा. कट ऑफच्या याच्यामध्ये राहाल 2-4 मार्कांनी मागे पडलो, अगदी कट ऑफच्या जवळ आलो, असं होऊ देऊ नका. यांचा फॉर्म मी भरतो, हे करा ते करा. अरे मित्र, आता काय बोलायचं, जाऊ द्या. हसायचं का रडायचं कळतच नाही. म्हणजे विद्यार्थ्यांची लेवल कुठपर्यंत गेलेली आहे. आता माझ्या तोंडातून प्रत्येक वेळेस येते विद्यार्थी